मॉर्निंग. नेहा अँड अभि डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. झाली आहे सकाळ. सकाळ तर केव्हाचीच झाली. आता आमचा नाश्ता पाणी होतोय. आज वाजले 11:30. लेट झालाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आता जस्ट सुटलो थोड्या वेळापूर्वी. सर्दी झाली आहे, थोडं व्हायरल आहे, त्यामुळे औषधं खाल्ली आणि झोप जास्त लागली, त्यामुळे 10 वाजता उठलो. तर आता दिनचर्या चालू झाली आमची. आता स्टार्ट करू. आता नाश्त्यापासून स्टार्ट आता करू. मी बनवली आहे मिसळ आणि हे आता आम्ही ओतलं, सगळं केलं. पाव बघायला गेलो. अभिने फरसाणच नाही आणलंय. विसरला अभि, विसरला. कसा विसरला? कसा नाही विसरलास तू? हा, आता कोण जाणार? आता कोण नाही, आता गप्प खायचं. जा आता. नाश्त्याला बघा, मिसळ, मटकीची मिसळ, कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि फरसाण घेऊन आलाय. फरसाण मी लपवून ठेवलेलं. खोटरडा. मी लपवून ठेवलेलं, आत्ता काढलं मी लपवलेलं. 1 hour later. बॅग रेडी. नेहा झाली रेडी. आता चालली आहे. गेल्या टायमाला मी शूज नव्हते घेऊन गेली, तर तिकडे मला हसलेले सगळे. मी शूज घेऊन चालले. थोडी तयार होऊन जाते. नेहमी गावठी सारखे जाते. आता वर्कआउट करणार आहे आज. लेग डे आहे तिचा. अपर बॉडी तर पेन करतेच आहे तिची, आता लोअर बॉडी पण पेन करणार. आली आहे जिमला, तर गॅप होतो मध्ये 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 मध्ये. काल केला नाही, लेग्स करायचे होते, तर आज करणार आहे. आता पोचूया जिम मध्ये. अशा गल्ल्या 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 जावं लागतं. कंटाळा येतो दुपारचा, पण काय करणार. चला आता जिम मध्ये जाऊया. मी पोचली आता जिम मध्ये. पोचली आहे, तयारी झाली. शूज घालायला वर्कआउट स्टार्ट. जिम आहे, मुलं पण येतात, मुली पण येतात, बायका पण येतात. आपलं वर्कआउट झालंय, आता मी घरी जाते. आणि हे तर मला खूप मदत करतात प्रत्येक याला कसं करायचं, काय करायचं. आज खूप शिकली आहे. तर आता आपण वर्कआउट झालं, मी निघाली. एक सांगायचं आहे की प्रत्येक बाईला वाटतं आपलं एज झालं, आपण करू शकत नाही. सगळ्यांनी वर्कआउट केलं पाहिजे, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. मी प्रयत्न करते, तुम्ही पण प्रयत्न करा. मी चालत होती, एक काकी भेटल्या, त्यांना पोट कमी करायचं. ते बोलत होत्या की मी पण करू शकते का. तर मी म्हटलं हो, तुम्ही पण करू शकता. आणि म्हणजे बघा, आपण वर्कआउट करतो, कोणाचा तरी फायदा होतोय, तर मला खूप बरं वाटलं. त्या आहेत वाटतं 50च्या वरतीच आहेत, तर त्या पण आता जॉईन करतील जिम, असं त्या बोलल्या आहेत. तर भेटूया, त्या भेटल्या तर आपल्याला आपण त्याचा व्हिडिओ बनवू. चलो बाय, आता घरी जाते. वाजले आहेत 5, ऑलमोस्ट 5 मिनिटं आहेत 5ला. जोत झालाय. अभिला 4 वाजता शिकवायला जायचं होतं आणि आमचं घड्याळ बंद पडलं आणि आम्हाला वाटते 3:30च वाजले आणि वाजलेत 4:45. अभिची क्लायंट तिकडे वाट बघते की अभि येतोय आणि अभिने आता किती वाजले, मला 4चा क्लायंट आहे. आम्ही घड्याळ 3:30 वाजले. नंतर बघतो, अरे मोबाईल होते 4:45 झाले. मग क्लायंट बोलते की मोबाईल नाही बघताय. म्हटलं नाही. तर आता नाश्ता करायला बसले, काही दुपारी जेवले नाही, की सकाळी मिसळ पाव खूप जास्त झालेला. तर आता मी बनवलंय ज्वारीचे डोसे. ज्वारी आणि त्याला चण्याचं पीठ, थोडंसं मीठ असं टाकून फ्राय केलं, असं झालंय.
तर हे आहे ज्वारीचे डोसे आणि चहा, इव्हनिंग स्नॅक्स. चला तर मग टेस्ट करून बघूया. टेस्ट करून बघतो कसं झालंय. कसं झालंय अभि? पहिल्यांदा टेस्ट केला ना म्हणून. कसं झालंय? पौष्टिक ओके आहे, पौष्टिक आहे, चांगला आहे. पौष्टिक आहे. पण सॉफ्ट झालाय, थोडा क्रिस्पी पाहिजे. नाही ते संध्याकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, स्वामींचा वार, साईबाबांचा वार. स्वामी आहे विराजमान. एक तास राऊंड मारून झालाय माझा. मी आता गार्डनमध्ये बसली आहे, पाहू शकता. आता अभि बोललाय मी 1 तासामध्ये येणार आहे, म्हणजे अर्धा तासात येईल. तर 1 तास वॉकिंग झालंय माझं आणि आता मी आराम करते, जरा वाट बघते. तो बोला मी येतोय, तोपर्यंत आपण बसूया. आणि ते पोरं खेळतायत, गॉसिपिंग करतायत आहे. तर मग आता आपण टाइमपास करूया इथे. हे बघा इथे जिम पण चालू आहे. मी चालत चालली आहे पार्ल्याला, कारण की आधीचा फोन आला, तो अजून क्लायंटला शिकवतोय. तर मी आता जाईन पार्ल्याला चालत. तर चला, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. तेच व्हिडिओ संपवते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आमचा प्लॅन चेंज झालाय. आम्ही आलो मठामध्ये. मठामध्ये आलोय स्वामींच्या पाया पडायला. आज गुरुवार आहे. आता दर्शन घेऊ आम्ही. लाईन मंदिरात आधीच मी नवरा घेतला, नवऱ्याने हे केलं. इच्छा केलेली की ना मला गजरा भेटला पाहिजे. आणि गजरा भेटला. एकदम असं त्यांनी ना काय राहिलं तर मला गजरा दिला. मला बरं वाटलं ना. आत्ताच दर्शन झालं. मस्त झालं. मस्त दर्शन. म्हणजे आम्ही उद्या सकाळी येणार होतो, गर्दी आहे म्हणून, पण लाईन पटापट गावा असला की येतं तसं त्यांनी आम्हाला आज बोलवलं आणि आम्ही आलो दर्शनासाठी. एवढं मस्त दर्शन झालं ना. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तर आता आम्ही जस्ट घरी आलेलो आहोत आणि रस्त्याने येताना रस्ता क्रॉस करत होतो. तर आम्ही दोघं बाईकवर होतो आणि घुस आली गाडीच्या आडवी आणि तिने उडी मारली. तर मी तिकडे घाबरली. तर घाबरली ना, तर हा बाईक चालवत होता. तर आता वाजलेत 11. तर मी जरा जेवणाचं, खाण्याचं, पिण्याचं जरा विचार करत होती. याने काय केलं रे, पायावर पाय मारवला आणि घाबरवलं मला. एवढ्या जोरात घाबरले मी. असे कोणाकोणाचे नवरे करतात. हा करतो नेहमी प्रँक. केला तर केला. आता आम्ही दरवाजा खोलत होतो तर चिसुंद्री आली. हा मला ओरडून सांगतो आणि मी तिथेच उभी, माझ्या बाजूने गेली. तर ही कोणती गोष्ट झाली, कोल्हा आला रे आल्यासारखं झालंय. हे असला नवरा आहे, घाबरवतो उगाच आणि हसतोय, दात काढतोय जोर जोरात. कसली मजा येते काय माहिती याला. तर आता पोहोचलोय आम्ही घरी. तर इकडेच व्हिडिओ एंड करते. तर उद्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. बाय.